नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. विषय आहे सहकार कॉर्पोरेशन. मी समीना मेहबूब मुकेखा. आज आपण प्रकरण जे 9 सहकार शिक्षण व प्रशिक्षण कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग हा टॉपिक पाहणार आहोत. तर या टॉपिक मध्ये म्हणजे भारतात सन 1991 नंतर सरकारने नवीन आर्थिक धोरण आहे त्या सुधारण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. त्यामुळे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसून येते आणि याच कारणामुळे सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहकाराचा विकास व प्रगतीबाबत चॅलेंजेस निर्माण झाले आणि या जे तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनाचा जो अभाव आणि साधन सामग्रीचा अभाव, अकार्यक्षम व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव व भांडवलाचा अपुरेपणा आणि स्पर्धा या सर्व समस्यांवर परिणामकारक तोडगा म्हणून त्यांनी सहकारी शिक्षण व प्रशिक्षण या कार्यक्रमाकडे त्यांनी पाहिलेले आहे. त्यातूनच या सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता का भासली व गरज भासली. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे कामात अति उच्च कौशल्य प्राप्त होते, शिवाय कामात कार्यक्षमता व उच्च दर्जा सुद्धा प्राप्त होते हे त्यांना त्यात आढळून आले. त्यामुळे सहकारी ही एक जीवन प्रणाली असून सहकारीची तत्वे, मूल्ये, व्यवस्थापन, मॅनेजमेंट, सहकारी संस्थेशी संबंधित असणाऱ्या ज्या काही व्यक्ती, अधिकारी, कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि परस्पर संबंध यातील महत्त्वाच्या गोष्टी इत्यादींची माहिती या सहकारी क्षेत्रातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक असल्याने त्यांनी ती आचरणात आणणे आवश्यक होते. आणि या ज्या बऱ्याच जे आपल्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. व या जे भारतातील सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाचा जो काही इतिहास आहे तो खूप महत्वाचा आहे. ते जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. तर भारतामध्ये 1915 साली मॅकॅगिल समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालात सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे का गरज आहे याची. मात्र आपल्या देशात मात्र या सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ नावाची योजना सर्वप्रथम कैलासहस्ती नामजोशी यांनी 1916 मध्ये मांडली. त्यामध्ये सहकार कायदा, नियम, कामकाज, परिपत्रके याविषयी शिक्षण देण्याची योजना असावी अशी त्यांनी शिफारस केली. म्हणजे हे सरकारी तुम्ही शिक्षण प्रशिक्षण म्हणताय तर त्याच्याबाबत ते प्रत्यक्षात म्हणजे प्रॅक्टिकली ते आणण्यासाठी जे नामजोशींनी 1916 मध्ये जे काही योजना मांडलेली आहे सरकारी सचिव प्रशिक्षण मंडळाची, त्यातून तुम्हाला हे जे सहकार्याचे कायदे, नियम, कामकाज, परिपत्रके, GR जे आहेत ते याचे शिक्षण देण्याची योजना त्यांनी द्यावी याची शिफारस त्यांनी केली. सन 1917 मध्ये SL तालमाकी यांनी प्रांतिक सहकारी परिषदेत सहकारी शिक्षण प्रशिक्षणाविषयी निबंध सादर केला. त्याआधारे 1918 मध्ये मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन करण्यात आली. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे कोणती समितीने कोणत्या वेळेस काय मांडलेलं आहे हे जे सन आहे ते तुम्ही अगदी परफेक्टली लक्षात ठेवा. 1918 मध्ये मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि ही संस्था आता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या नावाने
नावाने ओळखली जाते. या प्रांतिक सहकारी प्रदेशात सहकाराचा नैतिक पाया या विषयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निबंध सादर केला. त्यांनी सुद्धा आणि त्यानुसार 1918 मध्ये शाही कृषी आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये संस्थापक, सभासद, संचालक व प्रशासनातील कर्मचारी यांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारण या सगळ्यांना सगळ्यात जास्त त्याचं नॉलेज असणं किंवा प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. त्यामुळे सभासद व संस्थेच्या संबंधित इतर घटकांना सहकारीची तत्वे, कार्यपद्धती व उद्देश समजण्यास मदत होईल व सहकारीची व्याप्ती वाढू शकेल. म्हणून त्यातले बारकावे अगदी माहीत असणं आणि ईच अँड एव्हरीथिंग. आणि सन 1935च्या मार्टिन डार्लिंग यांच्या अध्यक्षतेखाली सहकाराचा आढावा घेण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने सहकार चळवळीची प्रगती न होण्याचे कारण कर्मचाऱ्याच्या शिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव हे त्यांनी नमूद केले. म्हणजे तर सहकारी चळवळीची प्रगती का झाली नाही, तर बिकॉज ऑफ कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग याचा अभाव असल्यामुळे. आणि त्याप्रमाणे सन 1946च्या सहकार नियोजन समितीने सहकार तत्वाचा विकास होण्याकरिता सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज नोंदवली. आणि 1951 मध्ये एडी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नियुक्त करण्यात आली. बघा, 1951 मध्ये श्री एडी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नियुक्त करण्यात आली. आणि या समितीने 1954 साली सादर केलेल्या ज्या अहवालात सहकाराच्या शिक्षण प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि त्याचबरोबर 1995 मध्ये सहकाराच्या तत्वांची पुनर्रचना यावर विचार करण्याकरिता कॅनडा या देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल लेवलला झालेल्या सभेत सहकारीची तत्वे व मूल्य निश्चित करण्याबरोबरच सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे जाहीर करण्यात आले. तर या सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अर्थ आणि व्याख्या. सहकार ही एक मानवी सहज प्रवृत्ती असल्याने समाज रचनेत तो एक मोठा आधार आहे. आणि ह्या सहकार चळवळ भक्कम आणि मजबूत पायावर उभा करण्यासाठी, या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी क्रियाशील व जागरूक सभासद वर्ग निर्माण करावा लागतो. त्याकरिता ह्या सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण मोलाची भूमिका पार पाडत असल्याने त्याची गरज सुद्धा आहे. हे आपण इतिहासमध्ये पण पाहिलेलं आहे. तर ह्या सहकार शिक्षणाचा जो अर्थ आहे बघा, सहकारी तत्वे, उद्दिष्टे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे सहकारी संस्थेच्या सभासदांना, जे कोण सभासद असतील, संचालक असतील, पॅनल, कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्या सहकारावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची वृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार शिक्षण होय. इतर सगळ्यात एक प्रश्न पॉइंट आहे, तर सहकार्याने कार्य करण्याची वृत्ती. तर व्याख्या बघा त्याची. सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्वे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या
सहकार शिक्षण म्हणजे त्या सहकार्याशी जे रिलेटेड व्यक्ती आहेत त्यांना सहकार्याची तत्वे, पद्धती, उद्देश याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने, म्हणजे इथं तुम्हाला जबरदस्तीने ॲज अ विश तुम्हाला हे तुमच्या मर्जीने स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. हे कोणी मांडलेलं आहे तर डॉक्टर कृष्णस्वामी यांनी मांडलेली ही व्याख्या आहे. थोडक्यात जर सांगायचं राहिलं तर सहकाराशी ज्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांना सहकाराची तत्वे, पद्धती, उद्देश याचे ज्ञान असणे आणि सहकारातील निष्ठा आणि स्वखुशीने एकत्रित येऊन त्यांनी काम करावे इत्यादी गुणांचा विकास होय. तर या सहकारी प्रशिक्षणाचा जो अर्थ आहे, हे आपण सहकार शिक्षणाचा अर्थ बघितला. प्रशिक्षणाचा अर्थ बघा, एखादे कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य, म्हणजे हा बाबा हे आपल्याला पार पाडायचं आहे हे आपल्या लक्षात आल्यानंतर त्या पद्धतीनं आपण तसं कौशल्य प्राप्त करून त्या पद्धतीनं त्या परिस्थिती किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिली जाईल त्यालाच प्रशिक्षण असे म्हणतात. तर याच्या व्याख्येमध्ये बघा, तर या सहकारी संस्थेच्या जे काही सेवक कर्मचारी आहेत त्यांनी सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, जे क्लेरिकल डिपार्टमेंट आहे ते हिशेब लेखन असेल इत्यादी स्वरूपाची जी काही त्यांना कामे करावी लागतात क्लेरिकल डिपार्टमेंटला, तर त्याला चांगल्या पद्धतीने काम करता यावे, सहकार्याशी संबंधित विषयाचे सखोल आणि प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे काही प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणतात. म्हणजे कशा पद्धतीनं कोणतं काम केलं पाहिजे याबाबतचं तुम्हाला ते ट्रेनिंग दिलं जातं आणि या सहकारी क्षेत्रातील जे काही कर्मचारी, पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेत व गुणवत्तेत उच्चतम वाढ व्हावी, म्हणजे ते क्वालिटी असावी, जबाबदारीची त्यांना भावना निर्माण व्हावी याकरता कर्मचाऱ्यांचे जे काही नॉलेज आहे त्यांची कौशल्य वाढवून लावणे आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून देऊन त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण करणाऱ्या प्रयत्नाला सहकारी प्रशिक्षण असे म्हणतात. म्हणजे तुमचं खूप ऍक्टिव्ह केलं जातं त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षण यामधले सहकार शिक्षण अर्थ, सहकार प्रशिक्षणाचा अर्थ पाहिलेला आहे. धन्यवाद.